उद्या समजा राज ठाकरे साहेब मोठे नेते आहेत, उद्धवशी मोठे नेते आहेत, पण हे दोघे एकत्र आले म्हणून भारतीय जनता पार्टीचं नुकसान होईल का? काय कारण? उद्धव ठाकरे आणि भाजपची हातमिळवणी होऊ शकते, युती होऊ शकते, असं व्हावं असं तुम्हाला वाटतं का? नाही, हा प्रश्न तुम्हाला जन्माला यासाठी आला तुमच्याकडून. शिवसेना भाजपची युती आत्ताच आहे. ठीक आहे, उद्धव ठाकरेंशी युती करणार का? प्रश्नच उपस्थित होत नाही. महाराष्ट्राच्या तिजोरीवर मोठा भार पडतोय सुधीर भाऊ, कर्जाची खाई आहे. या सगळ्या स्थितीमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटतं? याचा पुनर्विचार व्हायला नको का? कधीच नाही, कधीच नाही. हे अपयशी मानसिकतेचं, ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही, अशा अर्थशास्त्र पूर्णपणे समजून न घेणाऱ्या लोकांचं हे साधारणतः तर्क आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये तुमची दिल्लीत जायची इच्छा नव्हती आणि म्हणून तुम्ही मुद्दामून पराभवाला सामोरे गेलात, अशी सुद्धा चर्चा आहे. मुद्दाम कोणी पराभवाला सामोरं जाऊ शकत नाही. म्हणजे मतदारांना मी जाहीर सभेत सांगेन मग पराभूत करा म्हणून. मुद्दाम कसं जाणार आहे? मी एक कायदा प्रस्तावित करतोय की शासकीय तिजोरीतून ज्याला ज्याला पगार, मानधन, वेतन जातं त्याच्या आईनी जर तक्रार केली की मला पोचल्या जात नाही तर 20% पगार एका महिन्याच्या आत तिच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली पाहिजे. कोणत्या खात्याचं मंत्रिपद तुम्हाला हवंय? नमस्कार, मी आरती कुलकर्णी. द पॉलिटिक्स या आमच्या YouTube चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि अँटी चेंबर हा आमचा खास कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामधले आजचे आपले पाहुणे आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार. वंदे मातरम. सुधीर भाऊ, खूप खूप स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स या YouTube चॅनेलमध्ये. तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री होता, त्याबरोबरच वनमंत्री म्हणून सुद्धा तुम्ही कारकीर्द गाजवलेली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून पूर्ण राज्य तुमच्याकडे बघतं. सुधीर भाऊ, आता सुद्धा आम्ही बघितलं की कितीतरी लाडक्या बहिणींनी तुम्हाला राखी बांधली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक तुम्हाला भेटायला आलेले होते. सुधीर भाऊ, मीडियावर तुमचं प्रेम आहे आणि तुमच्यावर मीडियाचं प्रेम आहे. आम्हाला पहिल्यांदाच ही ब्रेकिंग न्यूज द्या की तुम्हाला मंत्रिपद कधी मिळणार आहे? असं आहे की मी मंत्रिपदासाठी पी फॉर पॉलिटिक्स आणि पी फॉर प्रगतीशी संबंध असणारं राजकारण करत आलो की जे प्रगतीचं आहे. या पी फॉर प्रगतीसाठी कधीच मंत्रिपद हे अनिवार्य असं मी समजलो नाही. आपलं लक्ष आहे दीन दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय्य, शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न मांडणे. जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा ही हसत हसत लोकांचे प्रश्न मांडत असताना नेहमी मनात, हृदयात एकच भावना होती की त्या दुःखी चेहऱ्यावर आपण हास्य आणावं. मंत्रिपद हे ठीक आहे, त्याच्यात एक मार्ग आहे, हे साधन आहे. आता पक्षाने तो निर्णय करायचा आहे, पण पक्षाने मग मंत्री केलं नाही म्हणून ईश्वराचा अंश असणाऱ्या जनतेचे प्रश्न मांडण्यामध्ये मी कुठेही कमी पडलो नाही. बरोबर आहे, तुमच्या सेवेमध्ये तर त्याच्यामुळे कुठलाही खंड पडलेला नाहीये. पण सुधीर भाऊ, जेव्हा महाराष्ट्राचं नवं मंत्रिमंडळ तयार होत होतं आणि सगळ्यांनाच एक धक्का बसला की अरे, सुधीर भाऊंचं नाव या मंत्रिमंडळामध्ये कसं नाही, त्यावेळी तुम्ही खुलेपणाने बोललेला सुद्धा आहात. पण आता पुन्हा एकदा तुमच्या नावाची चर्चा सुरू झाली. विधानसभा अध्यक्षपदासाठी तुमचं नाव घेतलं जात आहे आणि मंत्रिपदासाठी सुद्धा घेतलं जात आहे. या सगळ्या फेरपालटामध्ये नेमकी संधी कधी मिळणार आहे? नाही, हे मी सांगू शकत नाही आणि मी मागायला कधी जात नाही. मी आयुष्यामध्ये कधीच काही मागायला गेलो नाही आणि आताही मी दिल्ली जात नाही. जर योग्य आहे तर देतील. शेवटी जगामध्ये कोण्या पदासाठी काहीच अटकत नाही, अडत नाही. मी माझ्या आयुष्यात मंत्रिपदावरून गेल्यावर माझ्या आयुष्यातला प्रत्येक मिनिट, क्षण, दिवस हा कसा वापरायचा हे मी ठरवतोय. मी आनंदात आहे आणि म्हणून संधी दिली तर त्याचं सोनं करेन, पण संधी नसेल म्हणून मी थांबणार नाही. बरोबर आहे, चरैवती चरैवती. आणि पक्षाने हा निर्णय करायचा आहे. पक्षाला जर योग्य वाटत असेल की मंत्रिमंडळामध्ये असल्याने मी 4 गोष्टी चांगल्या करू शकतो, जनतेच्या हिताच्या करू शकतो, पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी मदत करू शकतो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फक्त सत्ता नव्हे विकासाचं सत्य गाठण्यासाठी मी काही प्रयत्न करू शकतो, तर पक्षाने निर्णय करायचा. पण मंत्रिपद जर मिळालं तर कोणतं खातं तुम्हाला आवडेल? अर्थमंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्राचा शिलकीचा अर्थसंकल्प मांडलेला होता, वनमंत्री म्हणून तुमची कारकीर्द खूप गाजलेली आहे. कोणत्या खात्याचं मंत्रिपद तुम्हाला हवंय?
मला असं वाटतं की कोणतं खातं हे कधीच महत्वाचं नाही. कोणतंही खातं हे जर तुम्ही जीव उतगा तर ते खातं महत्वाचं आहे. वन असेल, पर्यावरण असेल, अर्थ मंत्रालय असेल, नियोजन मंत्रालय असेल, मला याची जाणीव आहे आणि मी मन लावून काम केलं. वन विभागामध्ये 2550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढवलं. मत्स्य विभाग होतं 2024 मध्ये देशामध्ये सर्वात जास्त मासे उत्पादन वाढण्याचं काम आता त्याची केंद्राच्या मत्स्य विभागाने घोषणा केली. सर्वात जास्त 47% मत्स्य उत्पादनात वाढ मी मत्स्यमंत्री असताना झालं. बरोबर. मी सांस्कृतिक मंत्री होतो, राज्यगीत मी महाराष्ट्राला दिलं, दानपट्टा राज्यशास्त्र केलं, अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आता दरवर्षी साजरा होणार आहे. पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन मी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा केला. मी आग्र्याच्या दरबारात, ज्या दरबारामध्ये कधी फक्त कुर्निसात बघितले त्या दरबारात आता जय भवानी जय शिवाजीचे मंत्र होताना आपण. बरोबर. सुधीर भाऊ, तुम्ही सांस्कृतिक मंत्रालयाबद्दल सांगताय, वन मंत्रालयाबद्दल सांगताय, पण ज्या खात्याचे तुम्ही मंत्री होतात, अर्थमंत्री म्हणून, तुमच्या हातावर आता एवढ्या लाडक्या बहिणींनी राख्या बांधलेल्या आहेत आणि बरीच चर्चा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेवरून झाली. महाराष्ट्राच्या तिजोरीवर मोठा भार पडतोय सुधीर भाऊ, कर्जाची खाई आहे, दिवाळखोरीत जायची सुद्धा भीती आहे. या सगळ्या स्थितीमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटतं? याचा पुनर्विचार व्हायला नको का? कधीच नाही, कधीच नाही. हे अपयशी मानसिकतेचं, ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही, अशा अर्थशास्त्र पूर्णपणे समजून न घेणाऱ्या लोकांचं हे साधारणतः तर्क आहे, हा लॉजिक आहे. तुम्हाला मी माहिती करता सांगतो. 2,48,000 कोटी हे आपण महाराष्ट्राच्या 8 लाख सरकारी कर्मचारी, 10 लाख शिक्षक, 18 लाख लोकांच्या पगारासाठी आणि निवृत्ती वेतनासाठी खर्च करतो. 2,48,000. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 8,000 कोटींनी वाढतो, 8,000 कोटीच्या आसपास, तेवढा आम्ही देतो, दिलाच पाहिजे. याच्याबद्दल मी सहमत आहे. पण मग लाडक्या बहिणी, आज 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकतोय आपण, आणि हे पैसे टाकताना संविधानाची ही डायरेक्टिव्ह आहे, मार्गदर्शक तत्व आहे की एखाद्याच्या जीवनात हलाखीचं जीवन वाट्याला येत असेल, त्याची चूक नसताना, तर सरकारने योजना केल्या पाहिजे. आणि या योजना पहिल्यांदा होत नाहीये. संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाग योजना असेल, आणि लंडनच्या त्या कोर्टाचा निर्णय समजून घेतला पाहिजे की लंडनच्या एका कोर्टामध्ये एका गरीब व्यक्तीने त्या ब्रिटनच्या नागरिकांनी पाव चोरी केला म्हणून जजनी सांगितलं की ब्रिटनच्या कायद्यानुसार हा गुन्हा आहे चोरी करणं. जरा तुला कितीही भूक लागली असेल, तू उपाशी असेल कितीही दिवसाचा, तरी तुला पाव चोरी करता येणार नाही. त्यांनी त्याला 1 पाऊंड दंड केला आणि मग काही सेकंदाचा पॉज घेतला न्यायमूर्तींनी आणि सर्वांकडे नजर फिरवत ते म्हणाले की तुम्हाला मी 10 पाऊंडचा दंड करतो. त्याच्यात एक सन्माननीय ब्रिटनचा नागरिक म्हणाला, आमची काय चूक आहे, चोरी त्यांनी केली ना. तेव्हा जज म्हणाले, अरे त्याला पोटाची भूक भागवण्यासाठी चोरी करावी लागते, व्यवस्था तुम्ही निर्माण. बरोबर आहे, तुमच्या सरकारची जबाबदारी आहे बरोबर की 81 कोटी लोकांना मोफत धान्य द्यावं लागतं. तुम्हाला काय वाटतं, हा पराक्रम आहे, हा पुरुषार्थ आहे? याचं चिंतन केलं पाहिजे. बरोबर आहे सुधीर भाऊ. कल्याणकारी योजना एकीकडे आणि निवडणुकीच्या आधी भाजपने जी लाडकी बहीण योजना केली, एका प्रकारे मतं मिळवण्यासाठी लाच दिली गेली, आमिष दाखवलं गेलं, अशी पण टीका झाली. त्याच्यावर बरीच चर्चा झालेली आहे. पण विरोधक करतायत. आणि ज्यांनी या अगोदर निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन द्यायचे, मोफत वीज देतो, सन्माननीय सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आश्वासन कोणी दिलं? यांचे मॅनिफेस्टो वाचा. यांच्या मॅनिफेस्टो मध्ये हम कहेंगे एक करेंगे एक अशा पद्धतीचा भाव असतो. आम्ही तर सांगितलं, आम्ही तर केलं लाडक्या बहिणीचं. आणि मी सन्माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादा यांना धन्यवाद देईल की हम जो कहते हैं वही करते हैं. आम्ही जे सांगितलं ते केलं. आणि याच्यामध्ये काही नतद्रष्ट लोक या विषयावर लाडक्या बहिणीच्या योजनेला का बदनाम करतात, काही
सुशिक्षित अधिकारी बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, जे भरमसाठ पगार घेतात, काम कमी आणि पगार जास्त असे घेणारे अधिकारी सुद्धा जेव्हा लाडक्या बहिणींच्या योजनेच्या खर्चाबद्दल चिंता व्यक्त करतात ना, तर अशा लोकांच्या मेंदूची चिंता करायची वेळ आहे. नाही, हे सगळं तुम्ही सांगताय सुधीर भाऊ की लाडकी बहीण योजना ही काही जबाबदार नाहीये महाराष्ट्राच्या कर्जाला, पण तरी सुद्धा या योजनेची बरीच चर्चा झाली. आता जे जे झालं ते झालं, पण महाराष्ट्राची जी वित्तीय तूट आहे, आर्थिक नुकसान आहे, ते भरून काढण्यासाठी काय उपाय केले पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काफी आहे. जय भवानी जय शिवाजी हा जयघोष नाही आहे. हा प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश प्राप्त करण्याचा मंत्र आहे. महाराष्ट्र कुठेही मागे नाही. आपल्या माहिती करता सांगतो, 2023-24 मध्ये एकूण जीएसटी आला 13,65,000 कोटी रुपये देशाचा जमा झाला. एकट्या महाराष्ट्राचा 2,70,000 कोटी आहे. आम्ही इंडस्ट्री सेक्टरमध्ये देशामध्ये 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश आहे. आमचं कॉन्ट्रीब्युशन योगदान 20% आहे. आमचा एकूण देशाच्या जीडीपी मध्ये आमचा जीएसडीपीचं कॉन्ट्रीब्युशन हे जवळपास 15% आहे. तर दरवर्षी राज्याच्या उत्पन्नामध्ये साधारणतः अंदाजे 45,000 कोटी ते 50,000 कोटी रुपयाची भर पडते. आणि म्हणून एका वर्षाच्या वाढीच्या उत्पन्नातच लाडक्या बहिणीच्या योजनेचे सर्व पैसे निघून जातात. कारण साधारणतः वर्षाला 28,000 कोटी रुपयाच्या आसपास आम्हाला लागते, त्याच्यावर लागत नाही. बरोबर, ठीक आहे. सरकारकडे ह्याच्यावर उत्तरं आहेत आणि तुम्ही तर अर्थमंत्री म्हणून काम सुद्धा केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सांगताय सुधीर भाऊ. पण गेल्या काही दिवसात तुम्ही आणखीन एका वेगळ्या कारणामुळे खूप चर्चेत आहात. तुम्ही विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आणि विधिमंडळाच्या चर्चांमध्येच बरेच सामान्य नागरिकांचे प्रश्न लावून धरलेत. मग शेतकऱ्यांच्या सोलर पंपांचा विषय असेल, भाषेच्या राजकारणाचा विषय असेल, आणि तुम्ही थेट तुमच्या सरकारवर मुख्यमंत्र्यांच्याच खात्यावर टीका केलीत. हा घरचा आहेर तुम्ही दिलात, हे कसं काय, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. नाही, टीका नाही, सूचना आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये राज्याच्या जनतेच्या हितासाठी उत्तमातले उत्तम निर्णय घ्यावे. या जनतेने विश्वासाने आम्हाला निवडून दिलं. जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं कर्तव्य, दायित्व, जबाबदारी आमची आहे. आम्ही संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरं करताना हे फक्त एका दिवसाचा इव्हेंट किंवा कार्यक्रम असता कामा नये. संविधानात जे अपेक्षित आहे, मग शेतकऱ्यांच्या संदर्भात मी इकॉनॉमिकल अफेन्स विंगच्या धर्तीवर ऍग्रीकल्चर अफेन्स विंगची मागणी केली. आज महाराष्ट्रामध्ये 56 लाख केसेस निर्णयाची वाट पाहत आहे. तर यामध्ये कृषी क्षेत्रात काही शेतकऱ्यांचे विषय, गरीब शेतकरी, कष्टकरी शेतकरी, अन्नदाता, मी मागणी केली की कृषी न्यायालयाची व्यवस्था केली पाहिजे. गुरा विभागामध्ये आज महाराष्ट्रामध्ये 1,25,000 कोटीची दारू विकल्या जाते, दारू पिल्या जाते. एवढं तर डेव्हलपमेंटवर आमचा खर्च होत नाही. लाडक्या बहिणीचा पैसा दिसतो आणि 1,25,000 कोटीच्या दारूचा विषय कोणी मांडत नाही. 80,000 कोटीचे ड्रग्ज आहे, आता तर सिंथेटिक ड्रग्ज आले. मग यावर आम्ही व्यवस्था बदलवणार आहोत की नाही? उदाहरण, उडता पंजाब हा एका दिवसात झाला नाही. जेव्हा आम्ही असंच नजरअंदाज केला, दुर्लक्ष केलं, मग उडता पंजाब आज अडचणी आहे. बरोबर, गंभीर प्रश्न आहे सुधीर भाऊ. पण तुम्ही जसं म्हणालात की शेतकऱ्यांवर तुम्ही सोलर पंपांची सक्ती करू नका, तुम्ही गृह विभागाच्या कारभाराबद्दल सुद्धा बोललात. हे ऊर्जा खातं आणि गृह खातं हे दोन्हीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे, आणि म्हणून चर्चा जास्त आहे की तुम्ही तुमच्या सरकारला, तुमच्याच मुख्यमंत्र्यांना एवढं धारेवर धरताय. नाही, अगं धारेवर धरणं म्हणता येत नाही. मी 15 वर्ष तेही विरोधात होते, मीही विरोधात होतो. आणि आम्ही दोघांनी सुद्धा विविध विषय मांडताना आम्ही तर्कसंगत विषय मांडायचो. आता ही एजी पंप शेतकऱ्यांना द्यावं, मी तर्कसंगत पद्धतीने मांडलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकेका जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही कृषी पंप दिले. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियाला कृषी पंप देण्यासाठी साधारणतः 1,26,000 कनेक्शनचा अनुशेष आहे. आणि आम्हाला आता अनुशेष तर भरायची आम्ही इच्छा व्यक्तच करत नाही. 27,000 लोक आहे विदर्भातले ज्यांनी एजी पंपासाठी मागणी केली. 27,000 लोकांना तुम्ही दिलं पाहिजे ना. अन्यथा दांडेकर समितीने एक अनुशेष काढला, विजय केळकर समितीने अनुशेषावर अहवाल दिला. आता पुन्हा एक नवीन अनुशेष होईल आणि दुर्दैव हे राहील की अनुशेष निर्माण होताना आम्हीच लोक सत्तेत आहोत. ज्यांनी विदर्भाचा बंद केला, ज्यांनी जय विदर्भ म्हटलं, विदर्भाच्या जनतेच्या हितासाठी आम्ही राजकारणामध्ये प्रखर वाणीने मुद्दे मांडले,
आणि आम्हीच त्याच्यात अन्याय करायचा अशी चूक होऊ नये. बरोबर आहे, पण तरी सुद्धा चर्चा अशी होती की निमित्त होतं या विषयांचं, पण तुम्ही मुख्यमंत्र्यांवर टीका करत होतात आणि त्याला एक मोठी पार्श्वभूमी सुद्धा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूरमधून तुम्हाला तिकीट देण्यात आलं, तिथे तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुम्ही विजयी झालात तरी सुद्धा तुम्हाला मंत्रिपद देण्यात आलं नाही. तुमच्यावर पक्ष नेतृत्व कुठेतरी नाराज आहे अशी पण चर्चा आहे, त्याला तुमचं काय उत्तर आहे? नाही, नाराज नाहीये. त्यांनी सांगितलं की लोकसभेचा पराभव झाला म्हणून तुम्ही काही दिवस दूर राहा. नाराजीचा काय संबंध? नाराज असते तर मग विधानसभेचं तिकीटच दिलं नसतं. पण विधानसभेचं तिकीट दिलं याचा अर्थ ते नाराज आहे असं म्हणणं योग्य नाही. आणि विधानसभेच्या निवडणुकीत अतिशय मी निवडून यावं यासाठी तिथं नेत्यांचे प्रवास गावले, सभा गावल्या, असं म्हणणं अयोग्य आहे. माझ्या पक्षाचं नेतृत्व हे माझ्यावर मनापासून प्रेम करतं आणि म्हणूनच हा प्रश्न उपस्थित होत नाही. ही काहीतरी गल्लत होत आहे की चांगल्या विषयाची मांडणी करणं म्हणजे हा विरोधाभास आहे. विरोधाभास कधी असतो? जेव्हा त्या संदर्भामधल्या काही व्यक्तिगत गोष्टी किंवा त्या विभागामध्ये असणारं काही काळबेर आहे किंवा चुका आहे त्या आपण हायलाइट करणं, त्याला मी समजू शकतो की त्याला सरकारचा विरोध म्हणता येईल. ठीक आहे, जनतेचा प्रतिनिधी देणं हा सरकारचा विरोध कसा असू शकतो? आई वडिलांनी अभ्यास करायला सांगितला, मोठ्या भावानी छोट्या भावाला अभ्यास करायला सांगितला, याचा अर्थ मोठा भाऊ छोट्या भावाच्या विरोधात गेला असं असू शकतो का? एखाद्या ताईने आपल्या भावाला राखी बांधताना सांगितलं तू सांभाळून जा, प्रवास करताना सांभाळून जा, अभ्यास चांगला कर, म्हणजे ते विरोधाभास आहे का? बरोबर. असं वाटतं नात्यातला हा विरोधाभास कधीच नसतो. हे असतं खरोखरचं प्रेम. बरोबर. या प्रेमापोटी आपण विषय मांडतो. पण तुम्ही लोकांचे विषय सातत्याने लावून धरता, जनतेचं प्रतिनिधित्व करता, एवढं सगळं असून लोकसभेमध्ये तुम्हाला का पराभवाला सामोरं जावं लागलं? तुम्हाला काय वाटतं? नाही, असं आहे, श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींचाही पराभव झाला, मी तर छोटा कार्यकर्ता आहे. आमच्या अरुण गुजरातींचा पराभव झाला, मी अतिशय छोटा कार्यकर्ता आहे. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की तेव्हा एक परिस्थिती होती, फेक नरेटिव्ह केला गेला होता आणि मी लोकसभेत उभं राहायचा माझ्या मनात कधी विचार नसताना असं म्हटलं जातं की तुमची इच्छा नव्हती दिल्लीत जायची, तयारी केली नव्हती. मी जर पूर्व तयारी केली असती, अगोदरच मी बूथ पर्यंत गेलो असतो, माझा प्रवास झाला असता, जो काही माझा स्वभाव नियोजनाचा आहे ते नियोजन केलं असतं. त्या लोकसभेमध्ये दुसऱ्या रिजन म्हणजे अमरावती रिजनच्या 2 विधानसभा होता, जिथं मी गेल्या 10 वर्षामध्ये एखाद दुखादा अपवाद सोडला तर कधी गेलोच नव्हतो. तर मग याच्याबद्दलची माहिती एकत्रित करता आली नाही आणि निवडणूक लढवण्यासाठी जी शास्त्रशुद्ध पद्धत आपण अवलंबावी ती काही मी अवलंबू शकलो नाही. अचानक निवडणूक आली, फेक नरेटिव्ह, संविधान बदल जाएगा आणि काय 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 झालं आणि त्याच्यामध्ये माझा पराभव. पण स्पष्टच विचारते सुधीर भाऊ की लोकसभा निवडणुकीमध्ये तुमची दिल्लीत जायची इच्छा नव्हती आणि म्हणून तुम्ही मुद्दामून पराभवाला सामोरे गेलात अशी सुद्धा चर्चा आहे. मुद्दाम कोणी पराभव सामोरं जाऊ शकत नाही. म्हणजे मतदारांना मी जाहीर सभेत सांगेन मग पराभूत करा म्हणून, मुद्दाम कसं जाणार आहे? तेव्हा आणि 31 जागांमध्ये महाराष्ट्रात आमचा पराभव झाला. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात हे जे फेक नेरेटिव्ह होतं, काँग्रेसने जे गोबेल्सच्या तत्वावर आधारित जो प्रयोग केला त्या प्रयोगामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं नुकसान झालं. 31 जागेमध्ये पराभव झाला. असं मी एकटा पराभूत झालो असतो तर तुमच्या म्हणण्याला तथ्य होता, तर्क होतं. हे तर्कसंगत असूच शकत नाही कारण 31 जागांवर पराभूत झाला. बरोबर. आता तुमच्याशी बोलताना तुमची इतक्या वर्षांची कारकीर्द आमच्या सगळ्यांच्या समोर आहे, पण आधी लोकसभेत झालेला पराभव, नंतर मंत्रिपदाच्या बद्दल वाट्याला आलेली नाराजी, एवढं सगळं होऊ नये सुधीर भाऊ तुमचा आवाज प्रचंड बुलंद आहे आणि तुम्ही जे मीडियाशी बोलताय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महापालिकांच्या निवडणुका याबद्दल बोलताय, थोडंसं तेही बोलूया की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे सगळं चित्रच कुठेतरी पालटून जाईल असं म्हटलं जात आहे आणि मुंबईमध्ये तर खास करून भाजपला आव्हान निर्माण झालंय. हे आव्हान तुम्ही कसं पेलणार आहात? आव्हान कधीच नसतं. दुसऱ्या विद्यार्थ्यांनी पुस्तक हाती घेतलं म्हणून मेरिटच्या विद्यार्थ्याला चिंता करण्याचं कारण नसतं. आपला अभ्यास आपण करायचा आहे, जनतेचा विश्वास संपादित करायचा आहे. आज उद्या समजा राज ठाकरे साहेब मोठे नेते आहे, खरंच आहे, उद्धवशी मोठे नेते आहे, खरंच आहे, पण हे दोघे एकत्र आले म्हणून भारतीय जनता पार्टीचं नुकसान होईल का? काय कारण?
भाऊ एकत्र आल्याने निवडणुकीत मतदान बदलत नाही. पण सर्वे असं सांगतायत की मुंबईमध्ये जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढले तर त्यांच्या मतांची टक्केवारी आणि भाजपच्या मतांची टक्केवारी याच्यामध्ये फरक पडतोय. असं सांगणाऱ्यांनी अभ्यास केलेलाच नसतो. शेवटी मतांची टक्केवारी हे इंडिया अलायन्स जेव्हा 38 पक्षाचं झालं तेव्हा सुद्धा काही विचारवंतांनी असेच विचार न करता आपली मतं प्रदर्शित केली. आता हे जे विचारवंत आहे ते विचार न करता जेव्हा मत प्रदर्शित करतात तेव्हा काही कालावधीसाठी असं वाटतं की अरे हे तर खरं आहे, पण ते खरं नसतं. सारे इंडिया अलायन्स एकत्र आल्यावर तुम्ही विचार करा, 15 वर्षाच्या तीनही निवडणुकीमध्ये काँग्रेसची एकत्र टोटल मारली तरी आमच्या या वर्षीच्या लोकसभेच्या विजयापर्यंत पोहोचत नाही. मग त्यांचे 15 वर्ष आणि आमचं एकच टर्म आहे. पण मला व्यक्तिगत रीतीने वाटतं ते दोघे एकत्र आल्याने आम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही. ते दोघेच नाहीत, उद्या त्यांनी काँग्रेसची सोबत घेतली कारण ते दोघे एकत्र येताना पुन्हा एक घटना घडत आहे. काँग्रेसने सांगितलं की ते दोघे एकत्र आले तर आम्ही सोबत राहणार. म्हणजे मग काय 2 + 2 - 2 = 2च. त्याच्यात काही बदल होत आहे का? बदल होणारच नाही. आणि दुसरा मुद्दा की मतदार हा विचार करणार आहे की देशामध्ये माननीय मोदीजींचं सरकार, भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार, राज्यामध्ये महायुतीचं सरकार, आता इथं भाजपचं सरकार, तिथं भाजपचं सरकार, आणि कारण नसताना मुंबई आर्थिक राजधानी देशाची कशाला त्यांचं सरकार आणायचं? म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही डबल इंजिनचा नारा देत मुंबई डबल इंजिन काय, हे 3 इंजिनचं सरकार. म्हणजे मुंबईला बरं असंही नाही, समजा त्यांनी खूप या अगोदर जेव्हा जेव्हा संधी प्राप्त झाली तेव्हा अतिशय कर्तृत्व विकासाचं दाखवलं असेल, मी समजू शकतो. मला तुम्ही सांगा की मुंबईमध्ये 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी शिवसेनेचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वातील पक्षाचं सरकार होतं. काय झालं? नाशिकमध्ये सन्माननीय राज ठाकरे साहेबांचं सरकार होतं. आणि मला आठवतं की नाशिकच्या वेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी आणि मी ही चर्चा केली कारण तेव्हा मी प्रदेशाध्यक्ष होतो. बरोबर. म्हणतो मुंडे साहेब एकदा मनसेला एका ठिकाणी तरी सरकारमध्ये येऊन द्या. म्हणजे त्यांना लक्षात येतं की सरकार चालवणं साधी सोपी बाब नाही आहे. आणि झालं तसंच. असं म्हणणं सोपी आहे पण सरकार चालवण्याची क्षमता विकसित करणं तसं सोपी नाही. मग नाशिकमध्ये तुम्ही काय बदल करू शकला? आणि मग जेव्हा तुम्हाला विचारलं जातं की नाशिकमध्ये का बदल केला नाही तेव्हा तुमचं उत्तर तेच आहे साचेबंद की आमचं केंद्रात सरकार नाही, आमचं राज्यात सरकार. ठीक आहे सुधीर भाऊ, म्हणजे भाजप आणि राज ठाकरे या समीकरणाबद्दल बरंच बोलता येईल आलटून पालटून, पण आता भाजपने स्वबळाचा सुद्धा नारा दिलेला आहे. मुंबई महापालिका निवडणूक आणि बाकीच्याही निवडणुका तुम्ही पूर्णपणे एकटे लढणार का एकनाथ शिंदेंना पण सोबत घेणार? ही माहिती मला नाही. कोर टीम मध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेनुसार एकत्र निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी चर्चा आहे. पण नंतर काही बैठक झालेली नाही. आता एकत्र लढायचं असेल तर शेवटी असं म्हणतो आपण एक कदम वो आगे पीछे एक कदम हम पीछे असं जर झालं, मला व्यक्तिगत जर विचारलं तर मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांनी तेव्हा जर 2022च्या 20 जूनला शिवसेनेतून विचार शब्देह हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते एकत्र घेऊन ते बाहेर पडले नसते तर त्यांच्या लक्षात आलं की तेव्हाची शिवसेना धीरे धीरे काँग्रेसमय होत आहे. ज्या काँग्रेसने महाशिव आघाडी या शब्दावर आक्षेप घेतला, शिव काढायला लावला आणि महाविकास आघाडी करायला लावला. आता एकनाथ शिंदेजींनी मोठा त्याग केला, त्यांच्या त्यागाला सलाम केला पाहिजे. आणि त्यांनी त्याग केला नसता तर कदाचित आज काय चित्र असतं हे माहित नाही. एकनाथ शिंदे साहेबांचं माझं दुसरं कौतुकाचा विषय तो म्हणजे खूप लोक अर्थशास्त्राचा विचार करतात, ते मनशास्त्राचा विचार करायचे. त्यांची भूमिका आईवडिलांसारखी होती. जसं वडील मुलाला शिकवायला पाठवताना अर्थशास्त्राचा विचार करत नाही, भावनेचा विचार करतात, हृदयाचा विचार करतात, माझा मुलगा शिकला पाहिजे. तोच विचार त्यांनी तेव्हा जनतेच्या प्रती इतक्या योजना आणल्या. बरोबर. आम्ही आता 232 आलो, त्याच्यामध्ये नक्कीच या योजनेचा मोठा इफेक्ट एकनाथ शिंदेचा वाटा नक्कीच आहे. पण सुधीर भाऊ, आता आपण जेव्हा मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल बोलत होतो, मंत्रिपदांबद्दल बोलत होतो, एकनाथ शिंदे गटाचे अनेक मंत्री हे वादात सापडलेले आहेत
आणि तसंच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा मंत्री वादात सापडलेत. धनंजय मुंडेंना तर राजीनामा द्यावा लागला. म्हणजे एकनाथ शिंदेचा हा गट आणि अजितदादांचे काही मंत्री याच्यामुळे पूर्ण सरकारची प्रतिमा मलिन होतीये असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, सरकारची प्रतिमा मलिन होण्याच्या ऐवजी मला वाटतं की प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा कोणत्याच बातम्या नसतात सरकार विरुद्ध तेव्हा साधारणतः टीव्ही चॅनलचा एक कल असतो की सरकारच्या मंत्रालयात होणाऱ्या ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकाळात मंत्रालयातून बातम्या खूप मोठ्या प्रमाणावर मिळायच्या. त्याच्यामध्ये त्या फाईल्स मध्ये काय केलं, अमान्य हे इन द ब्रॅकेट मान्य कधी झालं हे समजत नव्हतं. टेंडर नोटीसचे प्रॉब्लेम असायचे. आता हे जर बातम्या मिळत नसतात तेव्हा भाषणातला एखादा मुद्दा घेऊन त्याला हायलाईट केलं जातं आणि म्हणून मला वाटतं की सर्वांनीच ही काळजी घेतली पण सुधीर भाऊ, सगळ्याच मंत्र्यांच्या कारभारावर नजर ठेवणं ही मीडियाची जबाबदारी असते, जनतेचीही असते. आणि अनेक मंत्री वादात सापडल्यानंतर सुद्धा तुमचा पक्ष, तुमचं सरकार त्यांच्यावर काहीही कारवाई करत नाहीये. जनतेचा हा आक्षेप आहे. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये अखंड भ्रष्टाचारात बुडव्याचे कोर्टाने दिलेल्या ठीक आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आधीच आहे. इथं त्यांच्या भ्रष्ट व्यवहाराबद्दल कोणी आक्षेप घेत नाहीये. इथं आक्षेप कशावर आहे? शब्द बोलताना ते सरकारचा पैसा आहे, माझ्या बापाचा नाहीये. एवढंच नाहीये ना, संजय सिरसाट यांचा तो पैशांचा व्हिडिओ समोर आला, माणिकराव कोकाटेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. नाही, चौकशी झाली. शेवटी ज्या बातम्या दाखवल्या गेल्या त्याची चौकशी झाल्यावर असं लक्षात आलं की त्या चौकशीचं आरोप करणाऱ्यांनी जे केलं ते वेग आहे. आणि वेग आरोपावर कुठं काय भ्रष्टाचार? म्हणजे समजा ते बसले आहे आणि तुम्ही असं कुठे सिद्ध करताय कोणा फाईलमध्ये त्यांनी पैशाचं आदान प्रदान केलेलं आहे किंवा एखाद्याच्या टेंडरमध्ये त्यांच्या कंडिशनमध्ये सीबीसी गाईडलाईनच्या बाहेर जाऊन. पण जनतेच्या प्रतिनिधींची वागणूक ज्याचा उल्लेख तुम्ही सुद्धा केला, आचरण चांगलं असावं, आचारसंहिता नक्कीच आहे. पण असा या आचारसंहितेसाठी प्रत्येक क्षणी राजीनामा जर घेतला आचारसंहितेसाठी तर मला वाटतं की एखाद्याची होणारी नकळत चूक ज्याची त्यांनी क्षमा मागायची असते किंवा क्षमा मागितली जाते त्याला अशा पद्धतीने त्याच्या राजकीय कष्टाच्या जीवनातून तुम्ही त्याला डायरेक्टच बाहेर काढाल तर मला वाटतं की हा विचार केला पाहिजे. शब्दाचा वापर करताना मग तर मौत का सौदागर म्हणणारे कोण आहे? मोदीजींना नीच म्हणणारे कोण आहे? अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणून सह्या करणारे लोक कोण आहे? मग अशा याद्या जर तुम्ही काढल्यात आणि मी तर तुम्हाला इतकी मोठी यादी देईन, तुम्हाला जर हवी असेल तर मी कधी विधानसभेतल्या भाषणासाठी घेऊन काढतो. काँग्रेस तर पूर्ण रिकामी होईल. पण म्हणजे याचा अर्थ कलंकित मंत्री आहेत त्यांच्यावर काहीच कारवाई होणार नाहीये. कलंकित मंत्री असतील तर कारवाई होतेच, ते तुम्ही बघितलं ना. एक मंत्र्याला राजीनामा द्यावाच लागला जेव्हा काहीतरी असं वाटलं की शंकास्पद आहे. पण राजीनामा म्हणजे कोणी काही भाषेचा प्रयोग करताना एखादा चुकून शब्द वापरला त्याचं समर्थन मी करत नाही, पण चुकून शब्द वापरला म्हणून त्याच्या 30 वर्षाच्या आयुष्याची वाट लावायची हे तर योग्य असेल. नाही, ठीक आहे, तुम्ही तुमच्या सरकारच्या मंत्र्यांचं समर्थन करणारच, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर हे सगळं कलंकित मंत्र्यांचं सगळं जे रेकॉर्ड आहे ते घेऊनच सरकार जनतेला सामोरं जाणार आहे का? भाजपचं जे 100% भाजप आहे, भाजपचा म्हणून अजेंडा आम्हाला बघायला मिळणार आहे? नाही, भारतीय जनता पार्टीचा अजेंडा एनडीए आणि महायुतीचा आहे. जे पक्ष या देशावर प्रेम करतात, मैं रहू या ना रहू भारत ये रहना चाहिए या भावनेने काम करायला मदत करतात त्या सर्व राजकीय पक्षाला घेऊन आम्ही काम करतो. आपल्याला माहिती आहे की बिहारमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या जागा कमी आहे, आमच्या जास्त आहे, पण आम्ही मुख्यमंत्री पद त्यांना दिलं. याही राज्यामध्ये 2.5 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले जेव्हा की त्यांच्या जागा कमी होत्या. आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी याचा अर्थ सर्व राजकीय पक्षांना टाटा बाय बाय करून आम्हीच फक्त राजकारण करायचं म्हणजेच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं काम करायचं, आमच्या इक्विटीचा भाव मार्केटमध्ये जास्त असावा, आमच्या शेअरचा भाव जास्त असावा असा विचार करायचा. हे
पण भाजपचं राजकारण तर तसंच दिसतंय, प्रादेशिक पक्षांपेक्षा सुद्धा एक देश एक पार्टी असंच तुमचं पूर्णपणे वाटचाल आहे. नाही, ही काँग्रेसनी आमच्यापासून आमचे मित्र दूर जावे म्हणून अशा पद्धतीचा ते प्रयत्न करतात. आम्ही शिवसेनेसोबत 25 वर्ष एकत्र होतो, असा प्रश्न कधी उपस्थित झाला? 25 वर्ष होतोय. बरोबर. म्हणजे तुम्ही अगदी तुमच्या प्रमोद महाजनांच्या नेतृत्वापासून भाजप आणि शिवसेना, म्हणजे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्यांची युती पाहिलेली आहे. तुम्हाला असं वाटतं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि भाजपची हातमिळवणी होऊ शकते, युती होऊ शकते, असं व्हावं असं तुम्हाला वाटतं का? नाही, हा प्रश्न तुम्हाला जन्माला यासाठी आला तुमच्याकडून. शिवसेना भाजपची युती आत्ताच आहे. हो, पण ती एकनाथ शिंदेची शिवसेना आहे. मी शिवसेनेशी युती म्हणत नाहीये. तुम्ही म्हणताय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंशी युती करणार आहात का? ठीक आहे, उद्धव ठाकरेंशी युती करणार का? प्रश्नच उपस्थित होत नाही. ज्यांनी काँग्रेसचा हातात घेतला, ज्यांनी सोनियाजी किंवा राहुलजींचं नेतृत्व मान्य केलं, ज्यांनी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार काँग्रेसच्या दावणीला बांधला, ज्यांनी महाशिव आघाडीचा शिव शब्द काढून टाकला, तर आम्ही व्यक्तीशी युती करत नाही. आमची युती ही विचाराशी होते. आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार कोणाकडे आहे? तो ते पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुधीर भाऊ असं झालेलं आहे, कुणाचीही युती होऊ शकते, कुणाचीही फाटाफूट होऊ शकते. अशा स्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं का की कधीतरी उद्धव ठाकरेंनी मैत्रीचा हात पुढे केला किंवा भाजपला वाटलं तर पुन्हा एकदा हे होऊ शकतं? यावर मला वाटतं कधीच प्रतिक्रिया देता येत नाही. वक्त हाच याच्यावरचं उत्तर आहे. या क्षणी मला जर विचारलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांच्याशी आमची युती होऊ शकत नाही. हा, पण आदरणीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी सांगितलं एका इंटरव्ह्यू मध्ये की मी इतकं जास्त स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करतो. माझ्यासाठी माझ्या आयुष्यात अनेक प्रसंगात त्यांचे विचार मार्गदर्शक राहिले आणि म्हणून त्यांचे चिरंजीव म्हणून जर श्री उद्धवजींच्या बाबतीमध्ये मला मदत करण्याची कधी वेळ आली तर मी खूप हृदयापासून आनंदाने केलं, राजकीय नव्हे. बरं, ठीक आहे. तुम्ही वैयक्तिक स्वरूपाचं बोलताय. एक ज्येष्ठ पत्रकार एका कार्यक्रमामध्ये तुम्हाला म्हणाले होते की वनमंत्री म्हणून तुम्ही वाघाच्या संवर्धनासाठी खूप प्रयत्न केलेत, पण तुमचं वाघावरचं प्रेम मात्र कमी झालेलं आहे. त्यांचा रोख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे होता. आपण थोडंसं पुढे जाऊया. तुम्ही वनमंत्री म्हणून काम केलंय म्हणून विचारते. महाराष्ट्रामध्ये आता प्राणी पक्षी यांच्यावरून एक मोठं राजकारण चाललेलं आहे. म्हणजे मुंबईमध्ये आता आपण बोलत असताना कबूतरखाने बंद करण्याच्या निर्णयाला विरोध झाला. एवढंच नव्हे तर तिथे मोठा राडा झाला, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विरोध केला आणि जैन समुदाय एकवटलेला आहे सगळा. मुंबईचे पालकमंत्री असताना सुद्धा मंगलप्रभात लोढा सरकारच्याच विरोधामध्ये भूमिका घेत आहेत, हीही चर्चा आहे. तुम्हाला काय उत्तर वाटतं या वादावर? नाही, पहिली गोष्ट सरकारने तर कोणतीच भूमिका घेतलीच नव्हती, त्यामुळे मंगलप्रभात लोढाजी सरकार विरुद्ध भूमिका घेत आहे हे म्हणणे योग्य नाही. सरकारमध्ये मंत्री आहेत तरी मंत्री म्हणून आपली भावना व्यक्त करण्यावर बंदी आणता येत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी अनेकदा माझ्या भावना व्यक्त करायचो. त्यातून काही उत्तम असतील तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याचं स्वागत केलं जायचं आणि ते प्रस्ताव मांडले जायचे. एखाद्या प्रस्तावाला मी विरोध जेव्हा करायचो तेव्हा प्रस्ताव सुद्धा हा मागे घेतला जायचा. आणि म्हणून भावना व्यक्त करणं याला विरोध असण्याचं कारण नाही, याला विरोध आहे असं म्हणणं या शब्दाचा उपयोग नाही. पण किती दिवस हे भावनिक राजकारण, म्हणजे कुणाला वाटलंही नव्हतं की कबुतरांवरून मुंबईमध्ये एवढं जोरात राजकारण सुरू होईल. हा पर्यावरणाचा प्रश्न सुद्धा आहे, मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. काय उत्तर तुम्हाला वाटतं? नाही, याचा निर्णय जर त्यांनी करायचा याच्यावर मी मत व्यक्त करणं हे काही योग्य नाही. सरकार याचा अभ्यास करेल, तज्ज्ञ मंडळी अभ्यास करेल. या अगोदर सुद्धा मला आठवतं की मी लहान असताना मुंबईच्या टूरमध्ये आलो 1980 मध्ये. तेव्हा आम्ही नरिमन पॉइंटवर घोडागाडीत बसलो. आता एक क्षण असा आला जेव्हा हायकोर्टाने सांगितलं की घोड्याची गाडी चालणार नाही. तर असं आहे, तेव्हा त्या परिस्थितीमध्ये जे निर्णय होतात, कधी कोर्टाच्या वतीने, समाजाच्या मागणीच्या वतीने, तेव्हा त्या ठिकाणी निर्णय केले जातात. फक्त निर्णय करताना तो तर्कसंगत आहे की नाही बरोबर पाहिजे. त्याचे होणारे सुपरिणाम किंवा होणारे दुष्परिणाम याचा विचार केला पाहिजे. अधिकाऱ्यांवर सोडता कामा नये. आणि म्हणून मग आता
महादेवी हत्तीनीचा विषय असेल. अगदी मी तोच प्रश्न तुम्हाला विचारणार होते की सरकारने याच्यात कुठेतरी ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे. म्हणजे नांदणीची हत्तीण जेव्हा वनतारामध्ये नेली जाते तेव्हा सगळ्यांचा प्रश्न हाच आहे सर की अंबानींचं जे वनतारा आहे तिथेच देशभरातले सगळे हत्ती का नेले जात आहेत, याचा वन्यजीव व्यवस्थापनावर सुद्धा परिणाम होतोय. तुम्ही तर मंत्री होतात या खात्याचे, स्पष्ट तुम्ही सांगा सुधीर भाऊ, तुम्हाला काय वाटतं? नाही, यासाठी तर मगाची माहिती आहे तेव्हा कोर्टाने एका PIL मध्ये निर्णय दिला होता. आता तो निर्णय योग्य अयोग्य हे कोर्टाच्या न्यायदानाच्या संदर्भामध्ये मी मत व्यक्त करणं योग्य नाही. पण याच्यामध्ये पेटासारख्या संस्थांवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. पण तुम्ही जसं म्हणालात तसं देशामध्ये वन्य प्राण्यांच्या संरक्षण संवर्धनासाठी, त्यांच्या रेस्क्यूसाठी, त्यांच्या विविध आजाराच्या संदर्भामध्ये योग्य व्यवस्था या देशामध्ये होणं गरजेचं आहे. पण देशामध्ये ही प्रायोरिटी यासाठी नव्हती. स्वातंत्र्यानंतर आपली प्रायोरिटी हे प्राणी हे साधारणतः नव्हते. म्हणूनच तुमच्याही लक्षात आलं असेल की वाघाच्या संदर्भात निर्णय 1972 मध्ये करण्यात आला. बरोबर, किती वाघ मारायचे आणि एक क्षण असा आला की वाघ हा फक्त फोटोपुरता मर्यादित राहील. मला वाटतं की जशी जशी देशाची आर्थिक परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली तेव्हा मग या पद्धतीने मनुष्य प्राण्यासोबत हे आमचे आमचे सोबतचे आहेत असं करून याला पुढे नेलं. आता मी स्वतः 14 मध्ये आलो तेव्हा 112 वाघ होते, आता 600 वाघ आहे. अनेक प्राण्यांच्या संदर्भामध्ये आपण आर्टिफिशियल ब्रीडिंग करता येईल का हा विचार केला. तुम्हाला माहिती आहे की 1956 मध्ये साधारणतः 4 ते 6 कोटी जटायू म्हणजे गिधाडांची संख्या होती. 60,000 पर्यंत आली कारण डायफॉर्मचा. मग आपण त्याचे रेस्टॉरंट आता काही सुरू केले. तर मला वाटतं की आता थोडी आर्थिक परिस्थिती राज्याची असेल, केंद्राची असेल, यातून अनेक गोष्टी घडतात. बरोबर आहे, वाघांचं संवर्धन. परंतु आपण जो प्रश्न केला की वनतारामध्ये का दिल्या जातं, एकाच ठिकाणी का वनतारामध्ये यासाठी दिल्या जातं की वनतारामध्येच नव्हे अनेक ठिकाणी देतो. आता आपण गुजरात मधून सिंह-सिंहिणीची जोडी आणली आणि त्यांना एक वाघ आणि वाघीण दिली. आपण ओरिसाला वाघ आणि वाघीण दिली. साधारणतः प्राण्यांचं एकूण तो वंश टिकावा, तो वंश कायम राहावा. अन्यथा एखाद्या क्षणी ही भीती आहे आणि ती भीती लक्षात आली पाहिजे की आता आपण आशियातला सिंह फक्त गिरच्या जंगलात आहे. बरोबर. आणि असा एखादा आजार आला आणि जर ती प्रजाती अडचणीत आली तर मग अशा प्रसंगात आपण विचार करतो की कुठेतरी ती एक प्रजाती असावी. बरोबर, त्याच्यावर उपाय काढण्यासाठी हे केंद्र आहे. वनतारामध्ये मला माहिती नाही पण अंबानी ग्रुप आपण विचार करू शकत नाही इतका खर्च त्या ठिकाणी करताय. पण सुधीर भाऊ याच्यामध्ये मी बऱ्याच जे प्राणी आजारी आहे, ज्यांची शुश्रूषा होत नाही, वृद्ध झाले, तर अशा प्राण्यांची ते अतिशय ऍफिडेव्हिट देऊन शुश्रूषा करतात. बरोबर, त्यामध्ये हत्तींचं प्रमाणही जास्त आहे. महादेवी हत्तीनीशी माझा संबंध नाही, मी सर्वसाधारण बोलतोय की समाजाने पुढाकार घ्यावा. तर त्यांनी पुढाकार घेतला. काही ठिकाणी स्वर्गीय रतन टाटांनी पुढाकार घेतला होता. मला असं वाटतं की समाजाने यामध्ये पुढाकार घ्यावा. सरकारच्या काही मर्यादा आहे. सरकारच्या प्रायोरिटी सेक्टरमध्ये गरीब, त्याचं घर, त्याचं शौचालय, त्याला दिलेला गॅस, त्याचा रोजगार, शेतकऱ्यांची मदत, त्यांचं पुनर्वसन. बरोबर, या मर्यादा असताना सुद्धा तुम्ही वन खात्याकडे लक्ष दिलेलं होतं, निधी वळवलेला होता. पण सुधीर भाऊ, वनताराच्याच बाबतीत बोलायचं झालं तर काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की एकाच ठिकाणी हे रेस्क्यू सेंटर, ऑर्फनेज करण्यापेक्षा ठिकठिकाणी जर अशी रेस्क्यू सेंटर्स आपण केली तर माणूस विरुद्ध प्राणी या संघर्षावर पण आपण उत्तर काढू शकतो. त्याचं संवर्धनासाठी जास्त निधी लागू शकतो. तर याच्यासाठी सरकारचं एक धोरण असलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, मी आपल्याला सांगितलं की आता मी पुण्यापासून अनेक ठिकाणी रेस्क्यू सेंटर केले. चंद्रपूरमध्ये आहे, पुण्यात आहे, नागपूरमध्ये आहे. वाढती संख्या लक्षात घेऊन या रेस्क्यू सेंटरच्या संदर्भात खर्च वाढवणं गरजेचं आहे. आत्ताच अनेकांना लाडकी बहीण डोळ्यात खुपते आहे आणि मग याच्यावरचा खर्च वाढवला की लाडक्या बहिणींसोबत लाडके प्राणी सुद्धा डोळ्यात खुपतील. त्यामुळे एका मर्यादित स्वरूपात याच्यामध्ये खर्च होतो. परंतु देशामध्ये सर्वात उत्तम काम हे आता महाराष्ट्रात आहे रेस्क्यूच्या बाबतीमध्ये. आणि याच्यामध्ये आपण इतकी तंत्रज्ञान पुढे करतोय,
यामध्ये पदभरती अतिशय उत्तम पद्धतीने पण असं असूनही महाराष्ट्रातले हत्ती सुद्धा वनताराला न्यावे लागले, एलिफंट कॅम्प मधले. साधं कारण आहे, हत्ती हा महाराष्ट्राचा प्राणी नाही आणि हत्ती महाराष्ट्राचा प्राणी नसल्याने हत्तीवरच्या रेस्क्यूचं ज्ञान त्या संदर्भात डॉक्टर्स हे तुम्हाला केरळ, कर्नाटक या भागात आहेत. बरोबर. त्यामुळे हत्ती हा प्राणी आपल्याला नसल्याने आपल्याला या संदर्भात हत्ती जो आहे तो रेस्क्यू करण्यासाठी इतकं मोठा स्टॉफ, यासाठी कर्नाटकातून किंवा केरळमधून डॉक्टरांना किंवा आसाममधून व्यवस्था उभी करणं आणि मग असणाऱ्या मर्यादित हत्ती हे महाराष्ट्रात आहे. हत्ती आमच्या राज्याचा प्राणी नसल्याने या ठिकाणी तुम्ही जसं म्हणता आहात, उद्या एका हत्तीच्या रेस्क्यू किंवा हत्तीच्या शुश्रूषेसाठी मग लागणारा जो स्टॉफ आहे, बरोबर, हा स्टॉफ ठेवणं, याला आपण कोणते शब्द वापरायचे. आणि म्हणून मग समजा एखादी हत्ती, आता हा भावनेचा प्रश्न आहे, बरोबर, म्हणून त्या कोल्हापूरच्या जनतेचा मोर्चा मी बघितला तर वापस केलं पाहिजे या मताचा मी आहे. ती महादेवी हत्ती तिथं दिली पाहिजे. पण तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर मूळ आहे, का दिलं, कोर्टामध्ये हे लक्षात आलं की फक्त हत्ती यांची संख्या आणि जर उद्या आम्ही यांच्या रेस्क्यूचा विचार केला त्याला लागणारी प्रचंड मोठी व्यवस्था, यासाठी लागणारा आर्थिक खर्च यापेक्षा इतर प्राण्यांच्या बाबतीमध्ये जास्त लक्ष जर दिलं तर हत्ती तसेच केरळ, कर्नाटक, आसाम मोठ्या संख्येने वाढत आहे. तर हत्तीचं संवर्धन, संरक्षण महाराष्ट्रात आता करण्याची आवश्यकता नाही असं कदाचित कोर्टाला वाटत असेल. बरोबर आहे सुधीर भाऊ, तुम्ही जसं म्हणालात की एकतर मुंबईतला कबुतरांचा प्रश्न, नांदणीच्या हत्तीचा प्रश्न, बऱ्याच वेळा भावनेचं राजकारण इतकं होत आहे महाराष्ट्रामध्ये आणि आता त्याच्या निवडणुका तर आलेल्या आहेत तोंडावर, त्याचं निमित्त तर होत राहणार आहे. या सगळ्यामध्ये महाराष्ट्रामधले रोजगार, आर्थिक प्रश्न, शेतकऱ्यांचं कल्याण, हे प्रश्न कुठेतरी मागे राहू नयेत यासाठी काय करायला पाहिजे? नाही, मागे राहण्याची आवश्यकताच नाही. म्हणजे मला तर व्यक्तिगत असं वाटतं की आमदार विधानसभेत प्रश्न मांडतात, मंत्री मंत्रिमंडळात निर्णय करतात, परंतु माझ्या मनात होतं ठीक आहे मी मंत्री नाही आहे, पण जेव्हा मी मॅनिफेस्टो केला होता, मी मॅनिफेस्टो कमिटीचा अध्यक्ष होतो, मॅनिफेस्टोमध्ये आम्ही जनतेला फार मोठी मोठी आश्वासनं दिलेली आहे. पण तेव्हा मी एक घोषणा केली, माननीय अमित भाई त्या मॅनिफेस्टोचं लोकार्पण करण्यासाठी आले होते की एक एक विषय घेऊन आम्ही एक्सपर्ट कमिट्या केल्या पाहिजे. मतमतांतरे असू शकतात, बरोबर, पण राज्याच्या हितासाठी आम्ही सर्वजण एक आहोत हा भाव असला पाहिजे. त्या दृष्टीने मग आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आध्यात्मिक असेल, कृषी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, अशा विविध विषयांवर या राज्यामध्ये ज्ञानी लोक आहेत, त्यांना मंच उपलब्ध केला पाहिजे. तो मंच सरकारचा असावा, टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे. असणारी आर्थिक पाहणी अहवाल याच्यात असणाऱ्या माहितीचा आम्ही अनालिसिसच करत नाही. बरोबर, आमच्यासाठी म्हणायला भगवद्गीता ही 700 श्लोकांची 18 अध्यायाची भगवद्गीता हा आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा सूर्य आहे हे म्हणणं सोपी आहे. पण मी तुम्हाला लिहून देतो की 100 घरांमध्ये भगवद्गीता असेल तर 99 घरामध्ये भगवद्गीतेचं पान कोणीही बघत नाही. आचरणात आणायची गोष्ट तर लांबची, तिथं लांबची. आता असं अनेकदा होतं की आमच्याकडे ज्ञानी लोक आहेत, अनुभवी लोक आहेत, आमच्याकडे सॅल्यूट करावा. बरोबर, म्हणजे मी नेहमी एक भूमिका मांडतो की मला याचं दुःख कधीच नाही आहे. पहिले 4थ्या वर्गात असताना जेव्हा शिक्षक सांगायचे की आमच्या देशाचा कोहिनूर इंग्रज घेऊन गेले ते गोरे, तेव्हा मला कसं तरी वाटायचं. मग जसं मोठा झालो, अरे असे कोहिनूर हे माझ्या राज्यामध्ये तर हजारोच्या संख्येने, पण त्यांची मांडणी योग्य केली पाहिजे. बरोबर, त्यांच्या विचाराचं संवर्धन, त्यांच्या विचाराचं चिंतन मंथन ही व्यवस्था नाही. आणि म्हणून मी माझ्या भाषणामध्ये जेव्हा मॅनिफेस्टोचं लोकार्पण झालं तेव्हा मी भूमिका मांडली की एक एक मुद्द्यावर आधारित मी टीम तयार करेल, एक एक मुद्द्यावर आधारित कमिटी तयार करेल. बरोबर, आणि ही कमिटी दर महिन्याला 2 महिन्याला सह्याद्रीमध्ये बसेल, आपलं ज्ञान एकत्रित करून समुद्र मंथनातून जशी 14 रत्न आली तशी विकासाची
अनेक असे उत्तम निर्णय यातून जन्माला आहेत. बरोबर, म्हणजे महाराष्ट्राला एका थिंक टँकची गरज आहे असं तुम्हाला वाटतं. नक्की. आणि तुम्ही मंत्री म्हणून तुम्हाला मंत्रिपद तर मिळणारच आहे याच्या पुढे असं दिसतंय एकूण. पण जरी नाही मिळालं तरी एक विधानसभेचा सदस्य म्हणून तुम्ही अनेक कामं करताच आहात, लोकांचे प्रश्न लावून धरता आहात. अगदी शेवटचा प्रश्न सुधीर भाऊ, आता तुमच्या पुढे प्राधान्याच्या गोष्टी कोणत्या आहेत? नाही, प्राधान्य माझं एकच आहे की विधानसभेत मी दर्जेदार उत्तम सांख्यिकीय माहितीच्या आधारावर तर्कावर आधारित विषय मांडता यावे. मी आता काही विषय तुम्हाला सहज सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मी कृषी नसती निपटारा कायदा अशासकीय विधेयक आणतोय. माझं व्यक्तिगत मत आहे की बाकी एखाद्या गोष्टीला उशीर झाला ना तो बिघडत नाही, पण शेतकऱ्याची पेरणी ही योग्य नक्षत्रावर झाली नाही तर त्याचं पीक कमी येतं. एखादा अधिकारी कर्मचारी असं म्हणू शकतो की मी माझ्या फाईलचा निर्णय हा 15 दिवसांनी येईल, तर तसं फार बिघडणार नाही. पण शेतकऱ्यांनी म्हटलं की ठीक आहे मी मृग नक्षत्राची पेरणी दिवाळी नंतर करेल, तोपर्यंत मी बाकी काम करेल, तर त्याचं उत्पादन होत नाही. त्याला खरीपाची पेरणी खरीपात करावी लागेल, रब्बीची पेरणी रब्बी करावी लागेल. पण याच्यामध्ये कृषी क्षेत्राचे जे काही निर्णय मंत्रालयात होतात वेगाने होत नाही, त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतात. उदाहरण, धानाचा बोनस घोषित केला, योग्य क्षणी दिला नाही. 23-24 मध्ये जे नुकसान झालं त्याचे पैसे दिले नाही. जमीन खरवडल्या त्याच्या पैशाची भरपाई आम्ही दिली नाही. रोजगार हमी योजनेची मजुरी दिली नाही. आणि म्हणून मी एक कायदा प्रस्तावित करतोय की कृषी नसती निपटारा कायदा. आणि जो कृषी नसती निपटारा म्हणजे नसतीचा शेतकऱ्यांशी संबंधित नसतीचा निपटारा योग्य क्षणी करणार नाही, त्याला असा दंड लावा, त्याला एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावर नेऊन त्याला नांगरणी वखरणी करायला लावायची, शेतीची कामं करायला लावायची. आता तुम्ही म्हणाल असा कायदा होऊ शकतो का? कायदा होऊ शकत नाही मग जाणीव. बरोबर. पण माझी भावना लक्षात यावी विधान भवनाच्या, यासाठी मी तो कायदा प्रस्तावित करतो. मी दुसरा कायदा प्रस्तावित करतोय की तुम्ही मंत्रालयात गेला तर पहिल्यांदा मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांची नेमप्लेट असेल की कोणत्याही मंत्र्याची असेल, ही नेमप्लेट साधारणतः 1 फूट असायची, आता ती 2 फूट झाली. का झाली? तर आईचं नाव टाकायला. म्हणजे मुख्यमंत्र्यांचं नाव पहिलं देवेंद्र फडणवीस असायचं, मग देवेंद्र गंगाधरजी फडणवीस झालं, आता देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस झालं, पाठीमोठी झाली. भावना काय की आई, ज्या आईच्या गर्भामध्ये आम्ही 9 महिने राहतो, त्या आईला आमचा इतका 1 कोटीचाही प्रणाम केला तरी तो कमी. आई आई आहे. आपण देवानंतर आईच्या चेहऱ्यामध्ये देव बघतो. मग अशा अनेक तक्रारी का येतात की ज्यामध्ये एक चांगला कर्मचारी आहे, अधिकारी आहे, तो आईला पोसत नाही. नावं गावलेत, सर्वांनी गावलेत, अधिकाऱ्यांनी गावलेत. म्हणून मी एक कायदा प्रस्तावित करतोय की शासकीय तिजोरीतून, ट्रेझरीतून ज्याला ज्याला पगार, मानधन, वेतन जातं, त्याच्या आईनी जर तक्रार केली की मला पोसल्या जात नाही तर 20% पगार एका महिन्याच्या आत तिच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली पाहिजे. या दुसरा कायदा केलाय. असे मी अनेक कायदे आणि मी जगाचा अभ्यास करून करतोय. मी रिकामा वेळ माझा मंत्री केलं नाही त्याचा आनंद घेतोय. मी आता श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवाच्या दर्शनाला चाललोय. श्रीशैलम गेलो. श्रीशैलमला मी छत्रपती शिवाजी महाराजांनी साधना केली, तिथं मी 3.25 कोटी वित्तमंत्री असताना मी दिले, त्याचं मंदिर गेलो, छानपैकी मग आनंद झाला. मग श्रीशैलमचे लोक आले, म्हणाला साहेब आपने दिया आहे, खूप आनंद झाला. मी आता 11ला बनारस काशीला चाललो आहे. तर मला वाटतं मी परवा त्र्यंबकेश्वर गेलो, उज्जैन गेलो. देव, देश, धर्म आणि सामान्य जनता यांच्यासाठी मला उत्तमातलं उत्तम काय करता येईल यावर जास्त लक्ष मी केंद्रित. बरोबर. तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की शेतकरी हा महाराष्ट्राचा ही तुमची प्रायोरिटी आहे, त्याच्याबरोबरच महिला सुद्धा प्रायोरिटी आहेत. अगदी शेवटचा प्रश्न जाता जाता, मंत्री म्हणून काम करताना आणि विधानसभेचा एक सदस्य म्हणून काम करताना तुम्हाला काय फरक जाणवतो एका वाक्यात? असं आहे, आमदार म्हणून मला एखादं शहर गाठायचं असेल तर 800 सीसीच्या मारुतीने प्रवास करावा लागतो. मंत्री असेल तर 3000 सीसीच्या मर्सिडीतून प्रवास केल्यावर कमी वेळामध्ये अंतर पूर्ण करता येतं. मारुतीने गेलो तर कदाचित 3 तास लागतील, मर्सिडीने गेलो तर 1.5 तास लागेल. ओके. मी ट्रेननी गेलो दिल्ली
तर जास्त तास का गेलो, विमानाने गेलो तर कमी का गेलो, बस तेवढंच आहे. माझं लक्ष आणि टार्गेट हे तुम्ही प्राप्त करेल. बरोबर. फक्त त्याला लागणारा मंत्री म्हणून कालावधी हा कमी असेल, आमदार म्हणून जास्त असेल, पण माझं लक्ष, माझं साध्य, जनतेचं हित ह्यासाठी मी जीव ओतून काम करेन. याबद्दल शंका नाही. माझं जीवन हे निश्चितपणे जेव्हा मी आमदार म्हणून जनतेने निवडून दिलाय आणि जोपर्यंत जनता माझ्यावर प्रेम करते तोपर्यंत मी अर्थमंत्री होतो. मी मुद्दल घेतली तर ती व्याजासकट परत केली. बरोबर. मी लोकांचं प्रेम घेतलं ते सुद्धा खूप कष्ट करून. ते प्रेम, त्या प्रेमाची मुद्दल मी व्याजासकट परतफेड होऊ शकत नाही, बघा जाणीव. बरोबर. पण मी निश्चितपणे डबल प्रेम करेन. हे खरंय. तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये नेहमी लोकांची सेवा किंवा लोकांनी तुम्हाला दिलेलं प्रेम जे आहे त्याची परतफेड करण्याचा मुद्दा येतो. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात असणं हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. सुधीर भाऊ, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि महाराष्ट्रासाठी तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा. द पॉलिटिक्स या आमच्या चॅनेलशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. सुधीर मुनगंटीवार यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत, महाराष्ट्रापुढची आव्हानं मांडलेली आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं नेमकं काय झालंय याची मतं तुम्ही मांडू शकता, कमेंटमध्ये मांडा. आणि द पॉलिटिक्स हे आमचं चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.